हॅलो स्टुडंट्स, आता पहा या लेक्चरमध्ये आपण जे ट्रिग्नोमेट्री 1 हा चॅप्टर जो कंप्लीट केला आहे, पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन आपण 11व्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. 10 लेक्चरमध्ये आपण संपूर्ण चॅप्टर कसा आहे काय याचे एक्झाम्पल आपण पाहिले. 11व्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण चॅप्टरचे एकदम 20-25 मिनिटात रिव्हिजन घेऊ. ओके, आता पहा रिव्हिजन घेत असताना ओके आता पहा रिव्हिजन घेत असताना मी तुम्हाला या पूर्ण चॅप्टरमध्ये ट्रिग्नोमेट्री 1 या चॅप्टरमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी एकदा रिवाइज करणं गरजेचं आहे. आपण काय काय पाहिले या टॉपिकमध्ये ते पुन्हा पाहणं गरजेचं आहे. मग नेक्स्ट चॅप्टर आपल्याला सुरू करता येईल. ओके, आता ट्रिग्नोमेट्री 1 मध्ये आपण काय काय पाहिलं बघा. पहिल्यांदा पाहिले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कुठली सांगा बरं. that is sin theta, that is cos theta, that is tan theta, cot theta, sec theta and cosec theta. These are the 6 trigonometric functions. These are the 6 trigonometric functions. Okay, these are the 6 trigonometric functions, that is sin theta, cos theta, tan theta, cot theta, sec theta आणि cosec theta. ही 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. आता मी असे हे एरोज का केले कारण की sin थीटाचा ऑपोजिट नेहमी कोण असतो, cosec theta, as well as cosec thetaचा ऑपोजिट कोण असतो, sin theta. cos thetaचा ऑपोजिट कोण असतो नेहमी sec theta आणि tan thetaचा ऑपोजिट कोण असतो, cot theta. ह्या जे एरोजने जे फॉर्म्युला दिलं होतं that is 1/sin theta. 1/sin theta is cosec theta as well as 1/cosec theta is nothing but sin theta. 1/cos theta always gives sec theta and 1/sec theta always gives cos theta. Next, 1/tan theta always gives cot theta and 1/cot theta always gives tan theta. Okay, always gives tan theta. Okay, now हे झालं तर दोन बेसिक फॉर्म्युलेचे, दॅट इज tan थीटाचे. दॅट इज tan थीटा इज नथिंग बट बोला दॅट इज sin थीटा अपॉन बोला sin थीटा अपॉन cos थीटा. and what is cot theta? Cot theta is cos theta upon sin. Okay, these are the basic and starting points of the trigonometric function, that is sin, cos, tan, cot, sec, cosec आणि त्यांच्यामध्ये इंटररिलेशन. ओके, नेक्स्ट आपण पार्ट पाहिला होता म्हणून याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जो पाहिला होता तो काय पाहिला होता आपण, the signs of trigonometric function, the signs of trigonometric function in different quadrant, signs of trigonometric function in different quadrant. ओके, त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं आपण, signs of trigonometric functions. Signs of trigonometric functions in different quadrant. Signs of trigonometric function in different quadrant. वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काय शोधायचे तुम्हाला, साइन्स फाइंड आउट करायचे. आता किती क्वाड्रंट असतात का टोटल 4. किती क्वाड्रंट असतात 4. This is the first quadrant, this is the second quadrant, this is the third quadrant, this is the fourth quadrant. 4 क्वाड्रंट असतात. तर 4 क्वाड्रंट मध्ये ट्रिग्नोमेट्रीची साइन्स आपल्याला फाइंड आउट करायची असतात. तुम्हाला मी आयडिया सांगितली. काय आयडिया सांगितली, ऑल, दॅट इज ऑल एस टी सी. काय फाइंड आउट करायचे, ऑल एस टी सी, ऑल स्टुडंट टेक कॉफी. पहिल्या ट्रिग्नोमेट्री पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे असतात, पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह असतात, ऑल पॉझिटिव्ह. इन फर्स्ट क्वाड्रंट दॅट इज 0 to 90 डिग्री, 0 डिग्री टू 90 डिग्री. किंवा जो फिरून जो अँगल मोठा होतो त्याच्यात पण जो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येत असेल तरी सुद्धा लक्षात ठेवा, ते 90 to 180 डिग्री. सेकंड क्वाड्रंट मध्ये एस वरून कोण चालू होतो, साइन थीटा. आणि साइन थीटाचा भाऊ कोण आहे, कोसेक थीटा. कोण आहे, कोसेक थीटा पॉझिटिव्ह असतात.
sin theta आणि cosec theta पॉझिटिव्ह, रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह, रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह. t वरून कोण चाललं थर्ड क्वाड्रंट 180 टू 270 डिग्री, 180 टू 270 डिग्री. t वरून कोण चाललं होतं tan theta, कोण चाललं होतं tan theta, tan theta चा भाऊ कोण आहे cot theta, tan theta चा भाऊ कोण आहे cot theta. they are positive, they are positive, remaining 4 are negative, remaining 4 are negative. tan theta and cos theta positive, remaining 4 are negative. आणि फोर्थ क्वाड्रंट नंबर 4 c वरून कोण चालू होतं बाळांनो, दॅट इज cos theta, दॅट इज cos theta. cos theta चा भाऊ कोण आहे sec theta. हे पॉझिटिव्ह आणि रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह, दॅट इज 270 डिग्री टू 360 डिग्री. आता 360 डिग्री पेक्षा मोठा अँगल असेल दॅट इज 380 डिग्री. 380 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार ना, मग तो पॉझिटिव्ह पकडायचा. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे असतात पॉझिटिव्ह, दॅट इज साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन थिटा आणि कोसेक थिटा हे दोघंच पॉझिटिव्ह असतात, रिमेनिंग 4 काय असतात निगेटिव्ह. इन थर्ड क्वाड्रंट टॅन थिटा आणि कॉट थिटा पॉझिटिव्ह असतात, रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह, रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह, रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह. येते का लक्षात? अतिशय सोपं आहे, अतिशय म्हणजे अतिशय सोपं आहे. ओके, आता पहा हे झालं सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवला होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर निगेटिव्ह अँगल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर निगेटिव्ह अँगल. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फॉर निगेटिव्ह अँगल, फॉर निगेटिव्ह अँगल. निगेटिव्ह अँगल साठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कसे असतात? दॅट इज साइन ऑफ मायनस थिटा. निगेटिव्ह अँगल इज व्हॉट मायनस थिटा. तो निगेटिव्ह कसा होतो? व्हाय अँगल इज निगेटिव्ह. तुमच्या फर्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला शिकवलं मी अँगल आणि इट्स मेजरमेंट. निगेटिव्ह अँगल कधी तयार होतो? ज्यावेळेस तो क्लॉकवाईज ड्रॉ होतो, ज्यावेळेस अँगल क्लॉकवाईज ड्रॉ केला जातो क्लॉकवाईज, त्यावेळेस तो निगेटिव्ह होतो. आणि जर क्लॉक अँटी क्लॉकवाईज ड्रॉ केला जातो तर तो अँगल काय असतो? पॉझिटिव्ह. म्हणजे अँगल निगेटिव्ह आपण जर घेतला तर त्याचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं असेल हे पण मी तुम्हाला शिकवलं होतं पूर्ण लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? दॅट इज साइन ऑफ मायनस थिटा, साइन ऑफ मायनस थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा, दॅट इज कॉट ऑफ मायनस थिटा, सेक ऑफ मायनस थिटा and cosec of minus theta. Okay, cosec of minus theta. What is sin of minus theta? Gives minus sin theta, gives minus sin theta. What is cos of minus theta? Gives cos theta, gives cos. Tan of minus theta gives minus tan theta, cot of minus theta gives minus cot theta, sec of minus theta gives sec theta, gives sec theta, and cosec of minus theta gives minus cosec theta, that is minus cosec theta. याच्यावर आपल्याला काय शिकलो की याच्या बघा अँगल निगेटिव्ह झाला, जर अँगल निगेटिव्ह झाला तर पूर्ण फंक्शनच्या फंक्शन काय होतं? निगेटिव्ह. पण इथे अँगल जर निगेटिव्ह झाला फंक्शन निगेटिव्ह होत नाही. इथं होतं, इथं होतं, इथं होत नाही आणि इथं होतं. मग हे cos theta आणि sec theta काय वेगळे आहेत? they are the even functions, they are the even functions, they are the even function. आणि उरलेले सगळे जे आहेत this one, this sin theta, tan theta, cot theta and cosec theta, हे जे चार आहेत they are the odd functions, they are the odd functions, they are the odd functions. आता even function म्हणजे काय आणि odd function म्हणजे काय हा एक सेपरेट टॉपिक आहे बाळांनो, जो आपण सेट रिलेशन आणि फंक्शन या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. सेट रिलेशन अँड फंक्शन या टॉपिक मध्ये तो पार्ट आहे. दॅट इज बट लक्षात ठेवा cos theta आणि sec theta they are the even function, they are the even function, and sin theta, tan theta, cot theta and cosec theta they are the odd functions, they are the odd functions. ओके, आणि नंतर बाळांनो मी तुम्हाला एक चार्ट मोठा करून दिला होता की 0 डिग्री पासून 360 डिग्री पर्यंत जे मेन अँगल्स आहेत, जे मेन अँगल्स आहेत त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो तुम्हाला मी टेबल करून दिला होता. ते कसे आले ते पण तुम्हाला सांगितलं होतं आणि ते तुम्हाला बाय हार्ट करायला लावलं होतं, पाठ करायला लावलं होतं, जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तो पूर्ण चार्ट मी तुम्हाला शिकवला होता. तो चार्ट तुमचा पाठ पाहिजे
त्या चार्ट मध्ये आपण काय पाहिलं होतं, okay, that is 0 degree which nothing but 0 writing, then 30 degree means 5/6 writing, next 60 that is 45 degree, 45 degree this is what 5/4 writing, next 60 degree means 5/3 writing, next 90 degree means 5/2 writing, next is 180 degree means pi writing, next is 270 degree 3 pi/2 writing, 3 pi/2 writing, next 360 degree is nothing but 2 pi writing. बरोबर, लक्षात आलं. यासाठी आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय पाहिजे, एवढ्या अँगल्स तरी काय पाहिजे, बाय हार्ट पाहिजे. बरोबर, दॅट इज साइन कॉस tan cot sec आणि काय बनवणार कोसेक, राईट ना. Okay, we know that sin 0 0, sin 31, sin 45 is 1 upon root 2, that is root 3/2. Sin 90 is 1, sin 180 is 0, sin 270 is -1, and sin 360 is 0. Okay, what is cos? Cos 0 is 1, cos 30 is root 3/2, cos 45 is 1 upon root 2. This become 1/2, this becomes 0, this becomes 0, this become -1. This becomes 0 and this become 1. This become 1. But tan theta is the sin upon cos 0. This becomes sin upon cos 1 upon root 3. This becomes sin upon cos. This become 1. ये दोनों division guys. That is root 3. That is infinity. That is 0. That is infinity. That is 0. Okay. This become cos upon sin, right now. किंवा याच्या रेसिप्रोकल घ्यायचं. What is cot theta? 1 upon tan theta. Cot theta is 1 upon tan. That is 1 upon 0 become infinity. This become root 3. This become 1. This become 1 upon root 3. 1 upon become 0. This become infinity. This become 0. This become infinity. Okay? Sec का असतो? Cos च्या sec का असतो ना? Cos च्या उलटा 1 upon 1 use 1. This become 2 upon root 3. This become root 2. This become 2, this become infinity, this become -1, this become infinity, this become 1. And here, cosec is sin च्या opposite. This become infinity, this become 2, this become root 2, this become 2 upon root 3, this become 1, this become infinity, this become -1, this become infinity. Okay? आता sin आणि cos वर जरा कॉन्सन्ट्रेट करा. sin थीटा आणि cos थीटा वर काय जरा कॉन्सन्ट्रेट करा. याच्यावर आपल्याला काय दिसेल पहा, हा टेबल व्यवस्थित बघून घ्या एकदा. हा टेबल जो आहे, हा जो टेबल आहे तो व्यवस्थित नीट बघून घ्या आणि नीट कॉन्सन्ट्रेट करा की साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू नीट कॉन्सन्ट्रेट करा. याच्यात तुम्हाला काय दिसते, याच्यात तुम्हाला काय दिसते, द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा अँड कॉस थिटा लाइज बिटवीन 0, लाइज बिटवीन +1 अँड -1, लाइज बिटवीन +1 अँड -1. पूर्ण अँगल मी फिरून आलोय, पूर्ण अँगल काय आलोय मी फिरून आलोय, तरी मला साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू +1 आणि -1 च्या मध्ये अशी वाटते. बरोबर, +1 आणि -1 च्या काय आहे मध्यभागी. ओके, आता बघा मी सगळं हे पुसून टाकतो, लक्ष द्या. हे tan cot sec आणि cosec मी रफ करतो, sin थिटा आणि cos थिटा वर कॉन्सन्ट्रेट करतो. ओके, याच्यामध्ये काय आहे, द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ साइन थिटा, मॅक्स व्हॅल्यू ऑफ साइन थिटा and cos theta is 1 +1.
is plus 1 and minimum value of sin theta and cos theta is minus 1. The maximum value of sin theta and cos theta is plus 1 and minimum value of sin theta and cos theta is minus 1. बाकी सगळ्या व्हॅल्यू या दोघांच्या मध्ये बघा. याच्यावर एक कन्क्लूजन मांडलं. The value of sin theta and cos theta. The value of sin theta and cos theta lies between plus 1 and minus 1. Lies between plus 1 and minus 1. म्हणून मी असं लिहितो minus 1 is less than equal to sin theta is less than equal to plus 1 and minus 1 is less than equal to cos theta is less than equal to plus 1. This is the two concept. These are the two concept about sin theta and cos theta. That is what the concept, the value of sin theta and cos theta. Value of sin theta and cos theta always between lies plus 1 and minus 1. Plus 1 and minus 1. याच्या बाद sin theta ची व्हॅल्यू कधीच तुम्हाला 2 दिसणार नाही, 3 दिसणार नाही. ओके, ती √1/√2 असेल, पॉइंट मध्ये असेल, 1 असेल, 0.5 असेल. पण sin theta आणि cos theta ची व्हॅल्यू ही नेहमी प्लस 1 आणि मायनस 1 च्या मध्यभागी असणार. प्लस 1 आणि मायनस 1 च्या काय असेल, मध्यभागी असेल. ओके, दुसरी गोष्ट आहे आपण त्याला ग्राफ पाहू. sin theta चा द ग्राफ ऑफ sin theta पाहू. द ग्राफ ऑफ sin theta अतिशय सोपं आहे. द ग्राफ ऑफ sin theta. ओके, अतिशय सोपं आहे ग्राफ. इधर मी 0 एंगल 0 डिग्री, then 90 degree, then 180 degree, then 270 degree, and then 360 degree. Okay, this is x axis. And y axis वर काय? y axis सगळ्यात मोठी व्हॅल्यू काय? प्लस 1 आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू काय? मायनस 1. मग मला सांगा, when angle is 0, when समजा हा x axis वर अँगल आहे आणि y axis वर काय व्हॅल्यू? अँगल 0 डिग्री, त्याची व्हॅल्यू किती आहे? अँगल 0 डिग्री, अँगल 0 व्हॅल्यू किती आहे? 0. जस्ट अँगल 90 डिग्री झाला, त्याची व्हॅल्यू किती झाली? अँगल 90 डिग्री झाला, 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 झाली. नंतर व्हॅल्यू अँगल झाला 180 डिग्री, व्हॅल्यू काय झाली? 180 ला 0 किती झाली? 0. अँगल झाला 270 डिग्री, अँगल झाला 270, व्हॅल्यू काय आली? -1. आणि अँगल झाला 360 डिग्री, व्हॅल्यू काय झाली? परत 0. मग हा पॉइंट बसवायचा. पहिला पॉइंट काय आला? 0 0. 0 0 पॉइंट कुठे आहे? ओरिजिन ना. द फर्स्ट पॉइंट इज 0 0. x चा पण 0, y चा 0. द सेकंड पॉइंट इज 90 and 1. मग x चा 90, y चा 1. मग हा पॉइंट कुठे आहे? हियर. द पॉइंट इज 90 and 1. द नेक्स्ट पॉइंट इज 180 and 0. x चा 180, y चा 0. The point is this. That is 180 and 0. This is x चा 180, y चा 0. Next point is 270 and -1. 270 and -1. The point is this. That is 270 and -1. This is the point. The next point is 360 and 0. The point is this. That is 360 and 0. आणि सगळे पॉइंट जोडले मी. हे सगळे पॉइंट मी जोडले. This is the graph of, हा पण इकडे असा म्हणजे ग्राफ ऑफ sin theta. The function is the graph of sin theta. हा sin theta चा ग्राफ आहे. हा कशाचा ग्राफ आहे? sin theta. म्हणून जो असा कर्व असतो असा फिजिक्स मध्ये पुढे पण तुम्हाला नेहमी ऐकायला भेटेल. This is the sinusoidal graph. This is the sinusoidal graph. तो sin theta चा ग्राफ आहे. Like this. The graph is the graph of sin theta. त्याची हायेस्ट व्हॅल्यू काय असते? हायेस्ट व्हॅल्यू +1, लोएस्ट व्हॅल्यू काय असते? -1. बाकी कोणता? इथं पहा 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असेल? समजा 0.5. इथे कुठेतरी पॉइंट, इथे 30 डिग्री आहे, 0.5 असते. 45 डिग्रीची काय तरी पॉइंट समथिंग असेल इथे. मग 60 डिग्रीची इथे. समजतंय? अशा व्हॅल्यू त्या व्हॅरी होतात. पण सगळ्यात मोठी व्हॅल्यू किती असते? सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती असते? +1. काय असते? +1, राईट ना. सगळ्यात मोठी व्हॅल्यू काय असते? +1. आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू किती असते? -1. ओके, and this is the graph of sin theta.
अशा पद्धतीने आपण कॉस थिटाचा ग्राफ पण फाइंड आउट करू शकतो. कॉस थिटाचा तुम्ही करून बघा वाटलं तर 0 ला 1 असतो, 0 ला काय असतो 1 म्हणजे इथं. नंतर काय असतो 90 ला 0 असतो इथं असतो. नंतर 180 ला पण 180 ला तो -1 असतो, 180 ला काय असतो -1. 270 ला तो 0 असतो ऑब्वियसली. 360 ला काय असणार परत +1 असणार. आणि मग दिस इज द ग्राफ ऑफ, मी आता डॉट डॉट ने दाखवतो. दिस इज द ग्राफ ऑफ cos theta. This is the graph of cos theta. These are the two graphs of sin theta and cos theta. Okay? चलो हे बेसिक तुम्हाला हे तुमच्या ट्रिग्नोमेट्री 1 ह्या चॅप्टर मध्ये नाहीये, पण तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज साठी मी तुम्हाला एक ग्राफ पण शिकवलेले आहे एक्स्ट्रा नॉलेज साठी. नेक्स्ट आपण पाहिलं होतं फंडामेंटल आयडेंटिटीज. नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण फंडामेंटल आयडेंटिटीज. What are the fundamental identities? Fundamental identities. What are the fundamental identities? The first fundamental identity is known to everyone. That is sin square theta plus cos square theta is equal to 1. याच्यामध्ये थोडा चेंज केला. What is sin square theta? This is 1 minus बोला cos square theta. थोडा अजून चेंज केला. What is cos square theta? This is 1 minus sin square theta. त्याच्यावर आपण दोन फॉर्म्युले करतात. The second fundamental identity is 1 plus tan square theta is nothing but sec square theta. तो थोड़ा चेंज केला तर tan square theta is equal to sec square theta minus 1. भरपूर फॉर्म्युले यूज केले. अजून चेंज केला तर sec square theta minus tan square theta is equal to 1. And the third fundamental identity is 1 plus cot square theta is equal to काय बनवू cosec square theta. याच्यामध्ये थोडा चेंज केला तो cot square theta is equal to काय बनवू cosec square theta minus 1. And the second change is cosec square theta minus cot square theta is equal to 1 is equal to. And this is the three main fundamental identities. These are the three main fundamental identities. मग अशा पद्धतीने बाळांनो आपण पूर्ण 11 मॅथमॅटिक्स ट्रिग्नोमेट्री 1 हा जो टॉपिक आहे त्याची पूर्ण रिव्हिजन रिवाइज केलेला आहे आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय करायचे 11 लेक्चर मध्ये हा चॅप्टर संपलेला आहे ट्रिग्नोमेट्री 1. नेक्स्ट जो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री 2 वगैरे तो पण आपण सुरू करू. नेक्स्ट चॅप्टर मला नेक्स्ट लेक्चरला सुरूच करायचं आहे, पण त्याआधी म्हणलं की ट्रिग्नोमेट्री 1 हे चॅप्टरचं पूर्ण रिवाइज करून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तो चॅप्टर कंटिन्युअसली बघा, त्याच्यावर चांगला अभ्यास करा, सगळे एक्झाम्पल सगळे सॉल्व करा. अजिबात मागे राहू नका, पुढे अभ्यास करत जा, सॉल्व करत जा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला शिकावा. आम्ही तुम्हाला कंटिन्युअसली रोज 2-2, 3-3 लेक्चर पाठवतो, पण तुम्ही अजूनही मी पोरांचे फीडबॅक देतोय, अजूनही पोरं लेक्चर पाहत नाही व्यवस्थित. टाइमपास करू नका, लेक्चर रोजच्या रोज व्यवस्थित बघा. ओके, थँक्यू.